बातमी रायगड मधून समोर येते। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि ही दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। होय, पायटा ते कुंभळवने या जवळ झाडासह मातीचा ढिगारा पूर्णपणे रस्त्यावर आलेला आहे आणि ही वाहतूक ठप्प झालेली आहे। आता हा मातीचा ढिगारा आणि झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे, परंतु सध्या मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये ही दरड कोसळली, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसतंय। एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आंबेनळी घाटातून जर कधी प्रवास करणार असाल तर मात्र ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। सचिन कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय दिसची माहिती? आपण जर का पाहिलं तर कोकणामध्ये आता 2 दिवसापूर्वी पाऊस सुरू झाल्यानंतर आजची अवस्था अशी आहे की आज कोकणाला रेड अलर्ट दिलेला आहे पावसाचा। पुढचे 3 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले आणि याच पार्श्वभूमीवर का आजचा विचार केला तर काही वेळापूर्वी आंबेनळी घाट म्हणजे पोलादपूर वरना माळेश्वर वरना जो महत्वपूर्ण जोडणारा मार्ग आहे, जो सातारा मार्ग जोडला जातो, त्या घाटामध्ये दरड कोसळलेली आहे रायगड हातीमध्ये आणि पूर्ण रस्ता जाम झालेला आहे। महसूल प्रशासन किंवा पीडब्ल्यूडी ह्या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेली आहे, मात्र दरड काढण्याचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा महामार्ग पूर्ण रात्री करता प्रवासाकरता बंद करण्यात आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतो आंबेनळी घाटामध्ये ही दरड कोसळलेली आहे आणि आता ही दरड हटवण्याचं काम इथं युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे।